पश्चिम रेल्वेच्या डहाणूपर्यंत धावणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेचा आज देखील खोळंबा झालेला आहे। पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ काल मालगाडीचा अपघात झाला। पश्चिम रेल्वेची त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पश्चिम रेल्वेवर पाहायला मिळतंय। अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा ठप्प आहेत, तर लांब पल्ल्याच्या गाड्या देखील उशिराने धावतायत। आपण ही दृश्य सध्या पाहतोय। पालघर जवळ मालगाडी घसरलेली आहे आणि याचाच परिणाम अर्थात पश्चिम रेल्वेवर झाल्याचंही पाहायला मिळतंय। पश्चिम रेल्वेवरती आपण लोकल सेवा या खरं तर विस्कळीत चालू आहेत, त्यामुळे विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झालेली आहे। सकाळीच चाकरमारी आपापल्या कामासाठी म्हणून घरातून निघतात, मात्र आता पश्चिम रेल्वेवर आपण पाहतोय वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। पालघरमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने मालगाडी घसरली आणि कालपासूनच पश्चिम रेल्वेवरची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे। इंक्वायरी में सिर्फ इतना ही बोलते हैं कि आ रही ट्रेन, कब आएगी इसकी कोई रिस्पॉन्सिबिलिटी है ही नहीं। जवाबदेही नाम का कोई चीज़ नहीं है। इतना वर्क चालू है, अभी तक फाइंड आउट नहीं हुआ है। नहीं, रेलवे प्रशासन से मांग तो यही करें कि पालघर डिस्ट्रिक्ट होने के बावजूद भी इतनी प्रॉब्लम क्रिएट हो रहा है, तो गवर्नमेंट को सोचना चाहिए। ऑलरेडी डिस्ट्रिक्ट पालघर है, अभी तक लोकल ट्रेन इतने लेट आएगी। जब डिस्ट्रिक्ट लेवल पर ये पोजीशन है तो बाकी स्टेशन के क्या होगा, उमरौली के क्या होगा, सर बोईसर के क्या होगा। काय झालं आहे, मालगाडीचे जे डिब्बे आहेत ते घसरले आहेत, त्याचं काम चालू आहे, पण सध्या ते संपलेलं नाही आहे आणि रेल्वे ते काम करते आहे आणि असं वाटतं की आजपर्यंत ते होईल, पण सध्या ती व्यवस्था आता झालेली नाही आहे आणि रेल्वेला असं प्रार्थना आहे किंवा त्या लोकांनी लवकरात लवकर ते काम संपवावे। तर पश्चिम रेल्वेवर सध्या काय नेमकी परिस्थिती याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। गुजरातकडून मुंबईकडे जाणारी मालगाडी जी आहे ती पालघर रेल्वे स्थानकावर कोसळलेली आहे। मी पालघर रेल्वे स्थानकावर आहे। आपण माझ्या मागे बघू शकतो की पालघर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर जी मालगाडी जी आहे ती गुजरातहून मुंबईकडे जात असताना जवळपास 7 डब्बे जे आहेत ते रुळावरून घसरलेले आहेत। मात्र तुर्तास घटना घडली त्यावेळेस कुठली जीवितहानी झाली नसली तरी जे लोखंडी कॉईल घेऊन जाणारी मालगाडीचे डब्बे जे आहेत ते रुळावरून घसरल्यामुळे वाहतूक जी आहे ती वाहतुकीवर परिणाम जो आहे ते एकंदरीत झालेला आहे। सध्या मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णतः लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा उपनगरीय जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। मात्र मुंबईकडून गुजरातकडे जाणारी जी वाहतूक आहे ती सध्या सुरळीत आहे। मात्र रेल्वे सेवेवर जरी परिणाम झाला असला तरी अजूनही दुरुस्तीचं काम करण्यासाठी रेल्वेची जी टेक्निकल टीम आहे किंवा रेल्वे पोलीस प्रशासन आहे ते घटनास्थळी दाखल आहे। दुरुस्तीसाठी अजूनही 4 ते 5 तास लागण्याची शक्यता जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही।